नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब बोडखे स्वागत करतो आपलं OLS एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपण आजपासून जसं शक्य होईल तसं डेली एक दिवस आड किंवा मॅक्झिमम जितके नंबर ऑफ लेक्चर्स आपल्याला अपलोड करता येणं शक्य आहे तितके लेक्चर्स आपण यूट्यूबवरती अपलोड करणार आहोत. सकाळी 9 वाजता तुम्हाला व्हिडिओ येऊन गेलेला असेल. कदाचित काही कारणास्तव नाही आला तर दुसऱ्या दिवसापासून परत तो व्हिडिओ आपला पुढे कंटिन्यू असेल. बघा, जस्ट आपण फर्स्ट स्टार्ट करत असताना आपण होकॅबचं इम्पॉर्टन्स आणि त्याच्यावरती येणारे क्वेश्चन्स आणि त्यांना टॅकल कसं करायचं ते आपण डिस्कस करणार आहोत. विषय तर ही गोष्ट सांगायची गरज नाहीये की होकॅबचं इम्पॉर्टन्स किती आहे. मी एखादा व्हिडिओ वाटला तर असा बनवेल की ज्याच्यामध्ये एक्झाम वाईज तुम्हाला सांगून देईल, दाखवून देईल की 2019च्या ह्या या एक्झामला हे होकॅबचे क्वेश्चन्स किती मार्क्सला आलेले आहेत. लेटेस्ट मधला जर का तुम्ही MESचा क्वेश्चन पेपर बघितला, आपला इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा जो MPSC कंडक्ट करते, 27 मार्च 2021चा क्वेश्चन पेपर म्हणजे आत्ता लेटेस्टमध्ये झालेला क्वेश्चन पेपर, त्याच्यामध्ये 10 प्रश्न होते इंग्रजीचे. त्याच्यापैकी 5 प्रश्न तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे होते, तो ना ग्रामरचा पार्ट आहे ना होकॅबचा पार्ट आहे. राहिलेल्या 5 प्रश्नापैकी 3 प्रश्न हे फक्त होकॅबलरी या सेक्शनवरती होते. त्यामुळं इम्पॉर्टन्स तर आहे, त्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये. तर अशा या होकॅब सेक्शनला जर आपल्याला टॅकल करायचं असेल, अशा या होकॅब सेक्शनला जर आपल्याला कव्हर करायचं असेल तर कोणकोणत्या मार्गाने कव्हर करता येऊ शकतं. बघा, बिलकुल आपण हे म्हणू शकत नाही की फक्त पर्टिक्युलर हाच एक वे आहे. प्रत्येक ऑथरचा, प्रत्येक टीचरचा, प्रत्येक बुकचा एक वेगवेगळा अप्रोच असू शकतो. काही टीचर्स म्हणतील की फक्त या पुस्तकातले एवढे शब्द पाठ करायचे, त्याच्या बाहेरचं काही येत नाही. काही टीचर्स म्हणतील माझी नोट्स आहे, त्याच्या बाहेरचं काही करायचं नाही. काही टीचरचा शिकवण्याचा पद्धत वेगळी असू शकते, इतके शब्द पाठ करायचे. काही बुक्स असतील की ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स असतील, तर आपण ज्या मेथडनं जाणार आहोत किंवा आपण जो टॅकल करणार आहोत ते या मेथडनं आहे. याचा अर्थ त्या टीचरनं शिकवलेले वेज रॉंग आहेत असं बिलकुल नाहीये. प्रत्येक टीचर आपापल्या पद्धतीनं चांगलं शिकवत असतो, आपल्याला त्याच्यापैकी जे चांगलं आहे ते घ्यायचं असतं. तर आपला जो वे आहे तो वे असा असणार आहे, आपण 5 पद्धतीनं व्होकॅब्युलरी बघणार आहोत. पहिला वे आहे प्रिफिक्सेस, दुसरा आहे रूट वर्ड्स, तिसरा जो आहे ट्रिक्स, फोर्थ वे जो आहे तो आहे लिंकिंग विथ व्हिज्युअलायझेशन, फिफ्थ वे जो आहे युजेस बेस्ड व्होकॅब्युलरी. ह्या 5 पद्धतीनं आपल्याला व्होकॅब्युलरी बघायची. बघा, आता आम्ही प्रत्येकाचे मिनिंग सांगतो. जसं प्रिफिक्सेस, आज आपल्याला प्रिफिक्सेसवरती जास्त फोकस करायचा आहे. तर प्रिफिक्सेस काय असतं बघा. फॉर एक्झाम्पल कोणताही वर्ड घ्या, जसं की वर्ड आहे फॉर एक्झाम्पल करेज, CORAGE, हा करेज वर्ड आहे. आता करेज वर्डला समजा तुम्ही हा DIS अटॅच केला, DIS, तर हा शब्द बनतो डिसकरेज. करेज हा मूळ शब्द होता, करेज या मूळ शब्दाचा डिसकरेज हा शब्द बनला की जो की निगेटिव्ह आहे. डिसकरेज मधला DIS हा जो आहे याला प्रिफिक्स म्हणायचं. बघा, आपण भरपूर ठिकाणी असं ऐकतो की एखाद्या शब्दाच्या अगोदर जो पार्ट आपण अटॅच करतो तो प्रिफिक्स असतो. चुकीचा आहे. एखाद्या शब्दाच्या अगोदर एखादा पार्ट, मग तो एक अल्फाबेट असू शकतो, लेटर म्हणा किंवा अल्फाबेट म्हणा, शब्द असू शकतो, फ्रेज असते, काही असेल मला माहिती नाही, पण अगोदर अटॅच काही केलं आपण आणि त्याला जर का काही मिनिंग प्राप्त होत असेल तरच त्याला प्रिफिक्स म्हणायचं. म्हणजे प्रिफिक्स असेल किंवा सफिक्स असेल हे मिनिंग प्राप्त करून देतात, मिनिंग असतात, मिनिंगफुल वर्ड तयार व्हायला हवा. तर बघा, करेज मध्ये DIS अटॅच केला, डिस्करेज हा एक शब्द बनला, त्याला पण एक मिनिंग आहे. आता ह्या डिस्करेज मध्ये बघा, हा डिस्करेज हा एक नवीन शब्द तयार झाला. ह्या डिस्करेज मध्ये मी MENT अटॅच केला, MENT. आता तो शब्द बनला डिस्करेजमेंट. शब्द काय बनला? डिस्करेजमेंट. आता डिस्करेजमेंट मधला हा MENT जो आहे ना, याला म्हणायचं सफिक्स. सफिक्स म्हणजे नंतरचा पार्ट, प्रिफिक्स म्हणजे अगोदरचा पार्ट, परंतु मिनिंग द्यायला पाहिजे. जसं की करेज शब्द आहे. आता बघा, हाच करेज शब्द आहे, याच करेज या शब्दाला फॉर एक्झाम्पल मी इथं काही अटॅच करतो टी, इथं अटॅच केला टी शब्द, टी करेज. आता टी करेज जरी मी टी अगोदर अटॅच केला किंवा मी समजा TS करेज असं काही अटॅच करतो. आता TS मी अटॅच केला, मी शब्द बनवला, शब्द असा बनला फॉर एक्झाम्पल वर्ड बनला आता TS करेज. आता टीस करेज, आता याला मी अटॅच केला, याचा अर्थ प्रिफिक्स नाहीये.
प्रिफिक्सनं मिनिंग द्यायला पाहिजे. हे टी असणं काही मिनिंग दिला का नाही दिला म्हणजे तो प्रिफिक्स आहे का नाही. म्हणजे प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस शब्दाला अर्थ प्राप्त करून देतात. अर्थ प्राप्त करून देणारा तो घटक असतो. त्यामुळे हा शब्द बनत नाही आणि तो प्रिफिक्स नाही. तर आपला पहिला वेळ जो असणार आहे व्होकॅब टॅकल करण्याचा तो आहे विथ द हेल्प ऑफ प्रिफिक्सेस. दुसरा वेळ असणार आहे रूट वर्ड्स. रूट वर्ड्स म्हणजे काही वर्ड्स असतील किंवा काही स्ट्रक्चर्स असतील की जे एखाद्या शब्दासोबत आले की त्याचा मिनिंग त्याच्याशी रिलेटेड काहीतरी असेल. मी समोर सांगणार आहे रूट वर्ड्स काय. नंतर बघा ट्रिक्सना पण आपल्याला वर्ड्स बघायचे आहेत. नंतर फोर्थ वे आपला लिंकिंग विथ व्हिज्युअलायझेशन. आणि नेक्स्ट जो वे आहे तो वे आहे युजेस बेस्ड व्होकॅब्युलरी. तर व्होकॅब्युलरी युजेसना आपल्याला शिकायची. तर ह्या 5 पद्धतीनं आपण काय करणार आहोत व्होकॅबला टॅकल करणार आहोत. व्होकॅबवरती जितके शक्य असतील तसे आपण लेक्चर बनवणार आहे. पहिले 2-3 लेक्चरची जी लेंथ असेल ती छोटी छोटी असेल. बरोबर, छोट्या छोट्या पद्धती असेल किंवा एकदम आपण काय म्हणू की त्याला फार मोठे नसतील. पण नंतरचे लेक्चर्स थोडे मोठे मोठे होत जातील. आता बघा पहिला प्रिफिक्सेस जे असतात प्रिफिक्सेसचा मिनिंग तर मी तुम्हाला सांगितला. काही प्रिफिक्सेस असे असतात की जे काय करतात की मिनिंग देतात. काही प्रिफिक्सेस तुम्हाला मिनिंग देतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता जस्ट तुम्हाला आता सांगितलं वर्ड. फॉर एक्झाम्पल समजा मी असं म्हटलं एक ऑफिस बघा आता पोस्ट प्री त्यानंतर 2च घ्या. आणखी भरपूर सारे वर्ड आहे आणि ह्या सगळ्यांची लिस्ट आहे ना. तुम्हाला काही प्रिफिक्सेसची लिस्ट लागत असेल त्याचे काही एक्झाम्पल लागत असतील किंवा एक्झाममध्ये क्वेश्चन लागत असतील तर मी खाली जो नंबर एक स्क्रोल होतो बघा 9112478654 या नंबरवरती तुम्ही काय करा तुमचं नाव मेसेज करायचं आणि फॉर इंग्लिश अपडेट्स असं टाका. मी तुम्हाला तिथं ॲड करून टाकतो आणि तुम्हाला ते अपडेट्स मिळत जातील आणि तुम्हाला हे वर्ड्स वगैरे देखील पाठवतो. किंवा तुम्ही सांगा अपडेटसाठी नसेल जर कोणाला ह्या PDF हव्या असतील की प्रिफिक्सेसची लिस्टची वगैरे या नंबरवरती पाठवा तुम्ही की प्लीज सेंड मी PDF असं म्हणा. तुम्हाला PDF त्याची मिळून जाईल. तर बघा याच्यामध्ये प्रिफिक्सेस कसं असतं मिनिंग देणार. मिनिंग म्हणजे असं पोस्ट आणि प्री. समजा फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं पोस्ट ऑपरेशन. एक शब्द आहे पोस्ट ऑपरेशन. किंवा फॉर एक्झाम्पल आणखीन पोस्ट एक्झाम असं म्हटलं आपण. मला सांगा आता पोस्ट ऑपरेशन किंवा याचा ऑपरेशन म्हणजे काही असे काही एक्झाम आपला समजा आपली बॉडी आहे एखाद्या व्यक्तीचं काही ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नंतर क्रिएट होतात. तर पोस्ट ऑपरेशन प्रॉब्लेम्स. पोस्ट ऑपरेशन म्हणजे ऑपरेशनच्या नंतरचे म्हणजे या पोस्टनं या शब्दाला नंतरचा हा अर्थ प्राप्त करून दिला. सेम वेनं प्री असेल. प्रीचा मिनिंग असतो अगोदरचा. तुमच्या कोणी इंजिनिअरिंग वाला असेल त्यांना माहीत असतं की आपल्याला काही प्री लिव्ह असतात. प्री लिव्ह म्हणजे कसं असतात अगोदर आपण लिव्ह मारतो किंवा आपण लिव्ह घेतो किंवा सुट्ट्या घेतो. आपण त्याला अगोदर एक्झामच्या अगोदरच जी लिव्ह घेतो त्याला प्री असं म्हणू शकता किंवा प्री लिव्ह. तर प्री लिव्ह म्हणजे कसं असतं की अगोदर घेतलेली लिव्ह असेल किंवा अगोदर घेतलेली सुट्टी असेल. तर प्रीचे भरपूर सारे वर्ड्स असतात की म्हणजे प्रीचा मिनिंग काय झाला अगोदरचा. म्हणजे असे मिनिंग बनवणारे मिनिंग काहीतरी प्राप्त करून देणारे काय म्हणतात म्हणजे प्रिफिक्सेस असतात. काही निगेटिव्ह बनवणारे प्रिफिक्स असतात की एखादा तो शब्द एखादा प्रिफिक्स एखाद्या वर्डला अटॅच केला की त्याला तो निगेटिव्ह बनवतो. असे काही प्रिफिक्स असतात. प्रत्येकाला आपल्याला हळूहळू पुढे बघायचेच आहे. तर बघा आता समजा आता याचा आपल्याला हेल्प काय. मी सगळ्यांची लिस्ट तुम्हाला देणार आहे. ती तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही नंबरवरती व्हॉट्सअप करा तुम्हाला मिळून जाईल त्याची. मी शिकवणार पण आहे हळूहळू पुढे गेल्यानंतर सगळं शिकवणार आहे. फक्त वे सांगतो की आपल्याला बिलकुल घाबरून न जाता व्होकॅबला टॅकल करायचं कसं आहे. बघा व्होकॅब आपलं MPC व्होकॅब इतकं काही फार डिफिकल्ट नसतं. एकदम आपण जर विचार केला तर अगदी बेसिक लेवलचे क्वेश्चन असतात. फक्त आपला प्रेझेन्स ऑफ माइंड हवा असतं आपल्याला. आपला वे काय टॅकल करायचा तो इम्पॉर्टंट आहे. जसं की फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन मी क्वेश्चन घेत असताना बिलकुल 2016-17च्या नंतरचे क्वेश्चन फार कमी घेणार. मी 2019, 18, 17 मी मॅक्झिमम 17च्या पुढचेच क्वेश्चन घेण्याचा ट्राय करेल जेणेकरून लेटेस्ट मधले क्वेश्चन असतील तुम्हाला तुमचा वे पण कळून जाईल आणि एक्झॅक्ट विथ प्रूफ भेटेल तुम्हाला. विथ प्रूफ की हो खरंच हे अप्लाय होतं का तुम्हाला इथंच बघायला भेटेल की खरंच एक्झाम मधले क्वेश्चन्स येतात का अशा प्रकारे सॉल्व्ह करता. तर बघा समजा हा क्वेश्चन आहे MPC मेन्सचा आहे 2019चा. क्वेश्चन काय आहे बघा आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिव्हन कॉन्टेक्स्ट.
मी याच्या अगोदरही खूप वेळेस सांगत असतो, ऑनलाईन लेक्चर्स असतील, ऑफलाईन असतील, रेकॉर्डेड व्हिडिओज असतील आपले रेकॉर्डेड बॅचचे किंवा कोणते असेल, मी खूप वेळेस सांगत असतो MPSCला जर का तुम्हाला टॅकल करायचं असेल, मी तीन एक्झामबद्दल बोलेल. मी त्याला बँकिंगला थोडं बाजूला ठेवतो कारण बँकिंगचं वेगवेगळं आहे. पण तुम्ही जर बघितलं स्टाफ सिलेक्शन, तुमचं MPSC, NDS, CDS ह्या एक्झामचा तुम्ही विचार केला तर ह्या एक्झाममध्ये एक्झामिन आपल्याला काय येतं हे इम्पॉर्टंट असतं. मी एक लाईन खूप वेळेस सांगत असतो, एक्झामिनरनं काय विचारलं याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, आपल्याला काय येतं हे खूप इम्पॉर्टंट असतं. आपल्याला जेवढं जमतं तेवढं पहिलं बघा, कारण त्याच्या बेसिसवरती भरपूर सारे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. अप्रोच महत्वाचा आहे. जसं हा क्वेश्चन आहे बघा, बिफोर आय स्टार्टेड द जॉब आय हॅड नो प्री कन्सिव्ड नोशन्स. आता काही लोकांना हे होऊ शकतं की या नोशन्सचा मिनिंगच माहिती नाही. नोशन या शब्दाचाच काही लोकांना मिनिंग माहिती नसेल कदाचित. नोशन मिनिंग काय असेल सध्या मला घेणं देणं नाही. मी असं म्हणतो की फॉर एक्झाम्पल मला इतकं तर माहिती आहे प्रीचा मिनिंग काय असतो. या प्रत्येकाची मिनिंग देणार तो मी, प्रत्येकाची मिनिंग तुम्हाला देईल मी, त्या PDF पण देऊन टाकेल तुम्हाला. प्रीचा मिनिंग असतो अगोदरचा, बरोबर आहे. प्रीचा मिनिंग असतो अगोदरचा. मग अगोदरचा म्हणजे काय झाला, आफ्टर का बिफोर. बघा बरं, इथं आफ्टर आहे एक शब्द, इथं आफ्टर आहे आणि इथं बिफोर आहे. ऑब्विसली तीन पैकी आता जर चूज करायचं म्हटलं आपल्याला तर प्रीचा मिनिंग असतो अगोदरचा. बाकी सगळं सोडा, आपल्याला जे माहिती आहे त्याच्यावर फोकस करायचा. प्रीचा मिनिंग असतो अगोदरचा, अगोदर म्हणजे पूर्वी, पूर्वी म्हणजे बिफोर, बरोबर आहे. मग आफ्टर येणार आहे का, आफ्टर तर नंतरसाठी ना, आफ्टर तर पोस्टसाठी येतो. पोस्ट ह्या शब्दाचा मिनिंग असतो आफ्टर. तर त्यामुळं तिथं हा आफ्टर वाले ऑप्शन गेले. प्री कन्सिव्ड याच्यापासून म्हणायचं प्री, तर त्यामुळे ऑप्शन हा गेला, ऑप्शन हा गेला. बघा बरं, आयडियाज ऑर ओपिनियन्स फॉर्म बिफोर यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन. जॉब करण्याच्या अगोदर आपल्याला कुठल्याही प्रकारची आयडिया नसेल, इन्फॉर्मेशन नसेल, असा सेन्स तिथं आलेला आहे. आयडियाज ऑर ओपिनियन्स फॉर्म बिफोर यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन. बिफोर यू हॅव इनफ इन्फॉर्मेशन तोच मिनिंग आहे प्रीकन्सिव्ड नोशन्सचा. नोशनचा मिनिंग असतो बिलीफ, इन्फॉर्मेशन म्हणू शकता तुम्ही त्याला इथलच्या कॉन्टेक्स्टनुसार, किंवा तुम्ही याला ओपिनियन म्हणू शकता, आयडिया म्हणू शकता. तर इथं एक सिंपल, बाकी डिटेलमध्ये जाऊ नका, की प्रीचा मिनिंग काय होता आपला, बिफोर होता. आपला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. आपला अप्रोच महत्वाचा आहे. ठीक आहे. बघा आता मग सर हे झालं, ठीक आहे. आता मग हे जे प्रिफिक्सेस आहे, हे प्रिफिक्सेस जे आहेत, हे प्रिफिक्सेस आपल्याला डिटेलमध्ये स्टडी पण करायचं आहे. प्रिफिक्सेसचे आपल्याला डिटेलमध्ये मिनिंग माहिती पाहिजे. लिबरल काय असतो माहिती पाहिजे आपल्याला, लेजिबल काय असतो माहिती पाहिजे, तेव्हा त्याचं निगेटिव्ह बनणार आहे. जनरली हे प्रिफिक्सेस ना एखाद्या शब्दाला पॉझिटिव्ह पण बनवतात, निगेटिव्ह पण बनवतात, पण मॅक्झिमम निगेटिव्ह बनवतात. म्हणून मी इथं मेक्स निगेटिव्हला घेतला. पॉझिटिव्ह बनवणारे पण आहेत, पण ते फार कमी आहेत. सध्या मी कन्सर्न माझा फक्त जे प्रिफिक्सेस निगेटिव्ह बनवतात मिनिंगला त्याच्याशी संबंधित आहे, म्हणून मी इथं दुसरा टाईप मिक्स निगेटिव्ह घेतला. तर बघा आता हे प्रिफिक्सेस आहे की काही प्रिफिक्सेस काही शब्दांना निगेटिव्ह कसं बनवतात. मी याची लिस्ट तुम्हाला त्या PDF मध्ये दिलेली आहे. बघा IL हा जो प्रिफिक्स आहे, जसं लिगलचं बनतं इलिगल. लिगल हा शब्द आहे, लिगलचा काय बनला, इलिगल बनला. त्यानंतर बघा मॉर्टल आहे, मॉर्टलचा काय बनतो, इमॉर्टल बनतो. त्यानंतर बघा ऑडिबल आहे, ऑडिबलचा बनतो इनऑडिबल. रिलिजियसचा बनतो नॉन रिलिजियस. बघा लिगल मध्ये IL अटॅच झालाय, लिगल मध्ये IL. मॉर्टल मध्ये IM अटॅच झाला, IM. ऑडिबल मध्ये IN अटॅच झाला. त्यानंतर रिलिजियस मध्ये नॉन अटॅच झाला, नॉन रिलिजियस. तर हा IL न याला निगेटिव्ह बनवलं. लिगलचा मिनिंग असतो कायदेशीर, इलिगलचा मिनिंग असतो बेकायदेशीर. मॉर्टलचा मिनिंग असतो लायबल टू डाय, जो कधी ना कधीतरी मरणार आहे. इमॉर्टलचा मिनिंग असतो अमर, जो मरणार नाही असा. IM ने त्याला निगेटिव्ह बनवलं. ऑडिबल म्हणजे आपण ज्याला ऐकू शकतो, इनऑडिबल म्हणजे आपला ऐकण्यास शक्य नाही किंवा ऐकू येत नाही, ऑडिबलचा म्हणला इनऑडिबल. रिलिजियसचा मिनिंग असतो धार्मिक. नॉन रिलिजियसचा मिनिंग असतो ज्याला धर्माशी काही घेणं देणं नाही, जो धार्मिक नाही असा. बघा नॉन, IM, IL, आईन यांनी यांना निगेटिव्ह बनवलं. दुसरा बघा तुम्ही जसं आता UN आहे, अम्बिग्युअस, अनअम्बिग्युअस. अम्बिग्युअसचा मिनिंग असतो संदिग्ध, डाऊटफुल. याला याने निगेटिव्ह बनवलं. डाऊटफुलचा निगेटिव्ह काय म्हणेल, जो डाऊटफुल नाही तो स्पष्ट. निगेटिव्ह बनवलं म्हणतो मी तुम्हाला, म्हणजे त्याचा निगेटिव्ह बनला. जर ऑलरेडी निगेटिव्ह असेल त्याचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह बनणार आहे. म्हणजे हा डाऊटफुल आहे आणि याचा मिनिंग असेल जो डाऊटफुल नाही तो म्हणजे स्पष्ट, क्लिअर. ॲडव्हान्टेजचा मिनिंग असतो फायदा, डिसॲडव्हान्टेज. DIS न त्याला निगेटिव्ह बनवलं. तोटा,
मेरिट, डेमेरिट, मेरिटचा मिनिंग माहिती तुम्हाला सांगायची गरज नाही. डेमेरिट म्हणजे फायदे आणि तोटे याच्याशी संबंधित आहे. मेरिट, डेमेरिट. डीनं याला निगेटिव्ह बनवलं, UN याला निगेटिव्ह बनवलं आणि DISनं याला निगेटिव्ह बनवलं. असे प्रिफिक्सेस आहे जे निगेटिव्ह बनवतात शब्दांना. असे भरपूर सारे वर्ड्स आहे, भरपूर सारे एक्झाम्पल्स आहे जे मी PDF मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करेल. पण बघा आता याचा पुढचा प्रश्न म्हणजे सर आता हे प्रिफिक्सेस IL झाला, IM झाला, IN झाला, NON झाला, हे काय निगेटिव्ह बनवणारे ह्या प्रिफिक्सेसनं त्या शब्दांना निगेटिव्ह बनवलं. जो मिनिंग आहे त्याच्या अपोजिट मिनिंग दिला. काही काही पॉझिटिव्ह बनवणारे पण असतात, ते आपण समोर बघणारे त्याला. नंतर बघा हे UN ना बनवणारे, DIS ना, DE ना, भरपूर सारे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेले आहेत ऑलरेडी त्या PDF मध्ये. आता बघा याच्यावरती क्वेश्चन आपल्याला मिनिंग गेस कसा करायचा, याचा यूज कुठं होणार आपल्याला, याचा यूज आपला होणार कसा, आपला करायचा कसा यूज. बघा एक्झाम्पल कोणतं घ्या, मी अगोदर हे घेतलं किंवा नंतर ते घेतलं काही फरक पडत नाही. बघा आता समजा क्वेश्चन असा आहे, द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द कीवर्ड इनक्रेडिबल इज. इनक्रेडिबलचा मिनिंग जवळचा मिनिंग कोणता आहे. बघा आपल्याला इतकं कळायला पाहिजे की शब्द काय क्रेडिबल, याला IN लागला म्हणजे तो निगेटिव्ह आहे. हे निगेटिव्ह प्रिफिक्स आहे, सगळे बघितले निगेटिव्ह आहे. बघा IN ना ऑडिबलला इनऑडिबल निगेटिव्ह बनवलं. सेम पद्धतीनं ह्या इथं जो वर्ड आहे क्रेडिबलच्या अपोजिट झाला इनक्रेडिबल, म्हणजे हा निगेटिव्ह मिनिंगचा वर्ड आहे. मला इतकं तर कळालं हा निगेटिव्ह मिनिंगचा वर्ड आहे. बघा हा एक निगेटिव्ह मिनिंगचा वर्ड आहे. मी वे सांगतो, वे याच्या डिटेलमध्ये आणखी मी खूप जाणार आहे. इतकं असं की एका लेक्चरमध्ये सगळं व्होकॅब्युलरी असं नाहीये, जस्ट वे सांगतो तुम्हाला की कोणत्या वेन आपण जाणार आहोत. बघा इथं हा निगेटिव्ह बनवला. अनकन्व्हिन्सिंग याच्यामध्ये पण याला निगेटिव्ह बनवला, म्हणजे दोन्ही वर्ड निगेटिव्ह आहे, इन पण निगेटिव्ह आहे. आपल्याला करत असताना बघा आता फॉर एक्झाम्पल एक्झामच्या समोरचे एक्झाम्पल MPC ग्रुप सीचा क्वेश्चन आहे की ग्रुप बीचा आहे, एकदा याला क्लिअर करून 2019 एक्झामचा क्वेश्चन आहे. आय थिंक याचाच क्वेश्चन असेल तो MPC ग्रुप सीचा किंवा ग्रुप बीचा असेल, पण 2019चाच आहे. माझ्याकडून नाव एक्झामचं टाकायचं राहिले. तर बघा आता हा जो वर्ड आहे इथं हा निगेटिव्ह आहे, तो निगेटिव्ह आहे. मग आता बघा आपल्याला मिनिंग सिमिलर पाहिजे, मग सिमिलर मिनिंग पाहिजे तर A आणि B. आता A आणि B हे निगेटिव्ह होऊ शकतात, पण मला सांगा कन्सिवेबलचा मिनिंग असतो जे समजण्यास सोपं आहे, जे आपल्याला अंडरस्टूड होतं, जे आपल्याला कॉम्प्रेहेंड होतं. म्हणजे हा काही निगेटिव्ह वर्ड नाही आणि याला निगेटिव्ह प्रिफिक्स पण नाही. क्रेडिटेबल पण पॉझिटिव्ह वर्ड आहे, बरोबर आहे. क्रेडिट हा शब्दच पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हे दोन्ही पॉझिटिव्ह आहे. जरी मला हे नाही कळालं इतकं तर मला कळतं C आणि D याचा अर्थ असणार नाही. C आणि D याचा सिनोनिम असू शकत नाहीये, कारण तो निगेटिव्ह मिनिंगचा वर्ड आहे आणि हे दोन्ही शब्द निगेटिव्ह मिनिंगचे नाही आहेत. हे दोन्ही शब्द निगेटिव्ह मिनिंगचे नाही आहेत, तर मग C पण आन्सर येणार नाही, D पण आन्सर येणार नाही. C वाला ऑप्शन गेला, D वाला ऑप्शन गेला आणि C आणि D गेला तर ऑल ऑफ दीज मध्ये C आणि D चालणारच नाही. ऑल ऑफ दीज मध्ये C आणि D चालणारच नाही, म्हणजे उत्तर पाहिजे A अँड B. जरी तुम्हाला मिनिंग माहित नसेल की अनकन्व्हिन्सिंगचा, अनबिलिव्हेबलचा, तरी कळेल तुम्हाला, किंवा त्या पद्धतीने जरी तुम्ही गेले IN निगेटिव्ह आहे पण अनबिलिव्हेबल आणि अनकन्व्हिन्सिंग, मग तुम्हाला मिनिंग माहिती पाहिजे, कारण फक्त निगेटिव्ह आहे म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. पण तुम्ही असं गेलो तो निगेटिव्ह आहे आणि असे ॲट एनी हवे तर पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत, बरोबर. दोन्ही पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत, मग दोन्ही पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत त्याचे सिनोनिम होणार नाही, C नाही D नाही, मग आन्सर काय पाहिजे तुमचं A अँड B. आणखीन बघा फॉर एक्झाम्पल डिस्पॅरेज. DIS शब्दाचे प्रिफिक्स DISचा मिनिंग असतो निगेटिव्ह, बरोबर. DISचा मिनिंग निगेटिव्ह आहे. आता आपल्याला याचं काय करायचं, अपोजिट विचारला, याचा अपोजिट विचारला. हा ऑलरेडी निगेटिव्ह आहे, याचा अपोजिट ऑब्विसली पॉझिटिव्ह असायला पाहिजे आपल्याला. ऍक्च्युअली क्रिटिसाइजचा मिनिंग असतो टीका करणं, टीका करणं हा तर येणार नाही, तो डिस्पॅरेजचा सिनोनिम आहे. डिस्पॅरेजचा सिनोनिम असतो क्रिटिसाइज, म्हणजे टीका करणं. जस्टिफाय बघा डिस्पॅरेज म्हणजेच असतं क्रिटिसाइज करणं, टीका करणं. आता बघा याच्यामुळे क्रिटिसाइज निगेटिव्ह आहे, तो ऑलरेडी गेला. आता राहिला कोणतं, जस्टिफाय, कजोल आणि ऑनर. बघा कजोल डिस्पॅरेजचा मिनिंग काय आहे, टीका करणं. मी लिस्टमध्ये दिलेलं बरं का, हे शब्द मी लिस्टमध्ये दिलेले आहे. डिस्पॅरेजचा मिनिंग आहे टीका करणे, डिस्पॅरेजचा मिनिंग असतो टीका करणे. जस्टिफाय आपण आपल्या आन्सरला जस्टिफाय करतो. समजा एखादी तुमची गोष्ट आहे, तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्याला तुम्ही जस्टिफाय करता. त्या जस्टिफायचा आणि डिस्पॅरेजचा काही संबंध नाहीये. कजोलचा मिनिंग असतो टू फ्लॅटर,
एखाद्या व्यक्तीची चापलुसीपणा करणं, एखाद्याचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणं, मन वळवण्याचा प्रयत्न करणं. तर कजोलचा आणि डिस्पॅरेजचा काही संबंध नाहीये. याचा आन्सर पाहिजे ऑनर. ऑनर हा पॉझिटिव्ह मिनिंगचा वर्ड आहे. ऑनरचा मिनिंग असतो, दोन मिनिंग असतात. एक दुसऱ्याबद्दल चांगलं बोलणं, म्हणजे दुसऱ्याबद्दल सन्मानजनक पद्धतीनं बोलणं, किंवा सन्मान हा पण मिनिंग होतो. त्याचा ऑनरेबल म्हणतो आपण, ऑनरेबल. तर ऑनर हा पॉझिटिव्ह वर्ड आहे. तर डिस्पॅरेजचा अपोजिट विचारला तर आपल्याला काय असतो इथं आन्सर येतं. आपलं आन्सर पाहिजे ऑनर. मला इथं आन्सरशी घेणं देणं नाही, मला वे समजून घ्या. वे मला हे सांगायचं की बाबा ऑप्शन सध्या सोडून द्या, कोणते ऑप्शन्स आहे. मला इतकं जरी कळलं ना की डिस्पॅरेज हा निगेटिव्ह वर्ड आहे, तरी देखील माझं काम होतं. 100% माझं काम भरपूर वेळेस घडतं. की आपण जेव्हा मी डिटेलमध्ये शिकवणार तेव्हा कळेल तुम्हाला. सध्या फक्त अप्रोच सांगतो, अप्रोच. मी लगे आन्सरवरती जाऊ नका. अप्रोच असा आहे की आपल्याला प्रिफिक्सेसची मिनिंग माहिती असेल तर आपल्याला 100% आपण त्या वर्ड्सच्या मिनिंगपर्यंत जाऊ शकतो. आणखी बघा एखादा फॉर एक्झाम्पल, कधी क्वेश्चन असे असतात. हा PSI मेन्सचा क्वेश्चन होता की चूज द प्रिफिक्सेस एक्सप्रेसिंग अपोजिट मिनिंग. डायरेक्ट त्यांनी प्रिफिक्सेस विचारले, की त्यांनी डायरेक्ट प्रिफिक्सेस विचारले की त्याचं मिनिंग कसं आहे, अपोजिट आहे. तर बघा आता चूज द प्रिफिक्स एक्सप्रेसिंग अपोजिट मिनिंग. DIS, ANT, EM, IN हे जे वर्ड्स आहे यांचे अपोजिट मिनिंग सांगणारे शब्द. बघा अपोजिट मिनिंग. आता मला सांगा, आपल्याला माहिती आहे DIS हा निगेटिव्ह बनवतो, जसं एबलचा बनतो डिसेबल. लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करून द्यायचा. बघा हे आपल्याला माहिती आहे. IN तर आपल्या आता लिस्टमध्ये होता, बरोबर. ऑडिबल, इनऑडिबल. ऑडिबलचा अपोजिट होता इनऑडिबल. त्यामुळं यालाही काही प्रॉब्लेम नाही आहे, हा निगेटिव्ह आहे. EM तर निगेटिव्ह प्रिफिक्समध्ये कुठे येत नाहीये. लिस्ट तुम्हाला मी प्रोव्हाइड करणारच आहे, तुम्हाला ऑलरेडी माहित असेल. EM हा व्हर्ब बनवतो एखाद्या शब्दाला. जसं पॉवर आहे, पॉवरला इम्पॉवर केलं तर आपण सबलीकरण करणे असं म्हणतो. हा पॉझिटिव्ह आहे, हा अपोजिट मिनिंगवाला नाहीये. हा ANT असा असू शकतं. या शब्दाला तुम्हाला माहिती नसेल, याचे पण मी तुम्हाला लिस्ट देणार आहे. पण समजा हा वर्ड आहे तर काय करायचं, एखादा शब्द याच्याशी रिलेटेड आपल्या माइंडमध्ये आणायचा. एखादा शब्द याच्याशी रिलेटेड आपल्या माइंडमध्ये आपल्याला माहिती पाहिजे. जसं तिथं वर्ड दिलेला बघा तुम्हाला मी की ANTE. वर्ड काय दिला तुम्हाला, ANTE. आता ANTE मध्ये दोन शब्द दिला तुम्हाला मी. एक दिला बघा अँटी रूम. हे दोन वर्ड बघा, ते दोन वर्ड बघा एकदा. ते दोन वर्ड बघा. ह्या ANTROOM अँटी रूमचा मिनिंग असतो वेटिंग रूम. आणि अँटी चेंबर याचा मिनिंग असतो अ स्मॉलर रूम. अँटी चेंबर याचा मिनिंग असतो एक छोटीशी रूम. आणि या ठिकाणी तुम्ही अँटी चेंबर याचा अँटी रूमचा मिनिंग असतो वेटिंग रूम. बघा वेटिंग रूम पण कुठं माहिती आहे का, समोरच्या भागामध्ये. आपल्या एखादा घर आहे, घराच्या समोरचा जो भाग आहे त्या समोरच्या भागामध्ये जी वेटिंग रूम असते, मराठीमध्ये आपण त्याला हॉल म्हणतो. हॉल तर इंग्लिशच झाला, आपण म्हणत का की सगळ्यात बाहेरचा जो हॉल असतो, त्या ठिकाणी समजा कोणी पाहुणे रावळे आले किंवा एखादं ऑफिस असेल, त्या ऑफिसमध्ये बाकी आपले कामं चालतात आणि त्या ठिकाणी वेटिंग रूम असते. त्याला आपण हॉल जरी म्हटलं तरी चालतं थोडक्यात. तर ते हॉल म्हणजे अँटी रूम असतो. अँटी चेंबर छोटीशी रूम. छोटीशी रूम असते की ते छोट्या रूमला अँटी चेंबर म्हणतात. बघा याचं मिनिंग काय इंग्रजीमध्ये, अ वेटिंग रूम बिफोर अ लार्जर रूम. मोठ्या रूमच्या समोरची जी रूम असते त्याला म्हणतात अँटी रूम. अ स्मॉलर रूम बिफोर अ लार्जर रूम. पाठीमागे एक मोठी खोली आहे, त्याच्या समोर एक छोटी खोली आहे, त्याचं मिनिंग असतं अँटी चेंबर. म्हणजे ह्या काही निगेटिव्ह शब्द नाही. मला सांगायचं काय की एखादा शब्द त्या मिनिंगचा आपण काढून बघायचा आणि त्याचा बघा तुम्ही याचा मिनिंग बिफोर होतो. ANT या प्रिफिक्सचा मिनिंग असतो बिफोर. बिफोर मिनिंग असतो बिफोर. आता अँटी रूम, रूमच्या पूर्वीची रूम. अँटी चेंबर, चेंबरच्या समोरची चेंबर. आणि चेंबर म्हणजे छोटं असतं, रूम म्हणजे मोठी असते, त्याच्यापासून म्हणणारे शब्द आहे. हे डिटेलमध्ये सांगणार मी तुम्हाला. पण मला सांगायचं काय, ह्या अँटीचा मिनिंग असतो बिफोर. तर त्यामुळं हाही काही निगेटिव्ह असणार नाही. मग निगेटिव्ह कोणकोणते, DIS आणि IN याच्यावरती क्वेश्चन होतो. PSI मेन्सला आलेला क्वेश्चन आहे 2017ला. क्रॉस व्हेरीफाय करून बघू शकता. तर मग आन्सर A आणि D पाहिजे फक्त, म्हणजे पर्याय क्रमांक पाहिजे आपला ओनली सेकंड. ओनली सेकंड जो आहे तोच आपला पर्याय क्रमांक असेल. बघा अशा प्रकारे आपल्याला हे वर्ड्स बघता येतील आपल्याला. आणखी मग आता यूज बघितला. यूजच्या फॉर्मॅटमध्ये जायचं. एखादा आपण दुसरा एक बघूयात आपण आज, यूज की व्होकॅब युजेसना कसं फाईंड करायचं. आता मला सांगा, कोणी तुम्हाला विचारलं टेल, टेल काय शब्द आहे, तर तुम्हाला कोणी विचारलं टेलची पार्ट्स ऑफ स्पीच काय, तर तुम्ही सांगताल काय, टेलचा मिनिंग असतो शेपूट. किंवा
आपण असतं ना टेल, एका माकडाची टेल म्हणतो आपण, टेल म्हणजे शेपूट असतं, एका पारटचं नाव आहे म्हणजे नाऊन आहे. टेल नाऊन हे आपल्याला माहिती आहे, परंतु टेलला बघा या ठिकाणी त्यांनी ईडी लावला म्हणजे या ठिकाणी त्यांनी व्हर म्हणून यूज केला. टेल बेसिकली नाऊन आहे, टेल बेसिकली नाऊन आहे, पण त्यांनी त्याला व्हर म्हणून यूज केलं. मग आता एखाद्या नाऊनला व्हर म्हणून यूज केलं, ऑब्विसली मिनिंग पण चेंज होणार, मिनिंग पण चेंज होणार. मिनिंग एखाद्या शब्दाचा त्या सेंटेन्सवर डिपेंड करतो, सेंटेन्सवर डिपेंड करतो. तर बघा आता द पॅपॅराजी टेल देम ऑल ओव्हर लंडन. आता बघा मला कदाचित असं होऊ शकतं, मला पॅपॅराजी कोणाचं नाव आहे माहिती नाही, होऊ शकतं पर्सनचं नाव असेल, होऊ शकतं डॉगचं नाव असेल, होऊ शकतं ॲनिमलचं नाव असेल, कोणाचं नाव हे माहिती नाही आपल्याला आणि घेणं देणं पण नाही आपल्याला. बघा द पॅपॅराजी टेल देम ऑल ओव्हर लंडन. बघा आता टेल देम, टेल कुठं असते, पाठीमागं असते, बरोबर आहे. काही देम म्हणजे त्यांना, ऑल ओव्हर लंडन म्हणजे पूर्ण लंडनमध्ये, पूर्ण लंडनमध्ये त्यांना टेल केलं गेलं. टेल म्हणजे कसं असतं, समजा माकड आहे, माकडाच्या पाठीमागचा भाग आहे, म्हणजे त्या पाठीमागं गेला, बरोबर आहे. टेलचा मिनिंग या ठिकाणी काय आला, पाठीमागं गेला असं होईल. आता दुसरं बघा, मी तर ट्रबल घेतलं तर ट्रबलचा मिनिंग आला द पॅपॅराजी ट्रबल देम ऑल ओव्हर लंडन. तर ब्लॅकमेल पण होऊ शकतो, मग मी ट्रबल जर घेतला तर ब्लॅकमेल पण होऊ शकतो. आणि फॉट, द पॅपॅराजी फॉट देम नसतं, फॉट विथ असतं, त्यांच्या सोबत भांडण केलं असं पाहिजे होता, त्यामुळे हा गेला. आणि ट्रबल घेतला तर ब्लॅकमेल पण येईल. परंतु मला सांगा टेलचा मिनिंग काय असतो, पाठीमागं. मग त्याचा मिनिंग काय, पाठीमागाच संबंध आहे, पाठीमागं जाणं. तर पाठीमागं जाण्यासाठी शब्द असतो फॉलो. आपण नाही म्हणत का चला आपण, मी चाललो आता, फॉलो मी. फॉलो मी म्हणजे माझ्या पाठीमागून चला, फॉलो मी. तर या टेलचा मिनिंग या ठिकाणी फॉलो आहे. आता हा टेल जो शब्द आहे ना, हा काही डिक्शनरीत कुठं असं तुम्हाला व्हर म्हणून वापरायला दिसणार नाही, कोणत्या पुस्तकात दिसणार नाही तुम्हाला. हा यूज या ठिकाणी यूज बघावा लागेल, इथं ब्रेन अप्लाय करावं लागेल आपल्याला. इथं कोणताच टीचर तुम्हाला हेल्प करू शकत नाही, फक्त मी तुम्हाला वे सांगू शकतो त्याला टॅकल कसं करायचं. अल्टिमेटली ब्रेन तुमचंच वापरावं लागणार आहे. दुसरा बघा, आता समजा हा क्वेश्चन आहे, इथं डी आहे बरं का, हा इथं डी आहे, हा डी शब्द आहे, डी. I was absolutely flabbergasted when she told me the price. तिनं जेव्हा, तुम्ही एखाद्या दुकानात गेलेला आहे, दुकानामध्ये एखादी सेल्स गर्ल आहे, त्या सेल्स गर्लनं तुम्हाला काय सांगितलं, प्राइस सांगितली. आता प्राइस सांगितल्यानंतर तुम्ही काय झालेला आहात, तुम्ही फ्लॅबरगॅस्टेड झालात. आता प्राइस, एखादी वस्तू तुम्ही घेताय, प्राइस सांगितली, तुम्ही फ्लॅबरगॅस्टेड झाला. फ्लॅबरगॅस्टेड झाल्यानंतर मला इतकं कळतं की हा शॉक शब्दात येऊ शकतो, येस येस ओके, बरोबर आहे. समजा समजा एक्सपेक्टेड समजा 50 रुपये प्राइस आहे, त्या प्राइसची तुम्ही, त्या व्यक्तीने तुम्हाला किंमत समजा 30 रुपये सांगितली किंवा 90 रुपये सांगितली. दोन्ही केसमध्ये तुम्ही शॉक होऊ शकता. शॉक म्हणजे आश्चर्यचकित होणं, शॉकचा मिनिंग असतो आश्चर्यचकित होणं, बरोबर आहे. तर इथं शॉक शब्दात येणारच आहे. बघा तुम्ही, आय वॉज ॲब्सोल्युटली फ्लॅबरगॅस्टेड व्हेन शी टोल्ड मी द प्राइस. आय वॉज फिल्ड विथ शॉक, बरोबर आहे, मला खूप आश्चर्य वाटलं असं मिनिंग येऊ शकतो. म्हणजे येत यायला पाहिजे, पण आपल्याला त्यांनी क्वेश्चन काय विचारला माहिती आहे का, नॉट मिनिंग. त्यांनी नॉट वाला विचारलं आपल्याला, येत यायला पाहिजे आणि विचारला नॉट मिनिंग. तर येत यायला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक फर्स्ट गेला, पर्याय क्रमांक हा थर्ड गेला आणि पर्याय क्रमांक फोर्थ गेला. आन्सर विल बी सेकंड. अप्रिसिएशनचा तुम्हाला मिनिंग माहिती आहे, असो अथवा नसो पुढे बघायची गरज नाही तुम्हाला. थोडासा कॉमन सेन्स वापरला तर क्वेश्चन सॉल्व्ह होतो, बिलकुल होतो. हा अप्रोच आहे, तो अप्रोच हळूहळू आपल्याला डेव्हलप करायचा आणि मी करेल तुमच्यामध्ये तो, हळूहळू करायचा. आपण प्रॅक्टिसचा पार्ट येतो की फार जास्त डिफिकल्ट नाही आहे, कारण प्राईस सांगितल्यानंतर आपला आश्चर्य होणार, त्यासाठी शब्द तो शॉक आहे. नंतर डिटेलमध्ये तुम्हाला जायचं, आणखी वेळ असेल तर तुम्ही सगळे सॉल्व्ह करून बघा, आन्सर सेकंडच येणार आहे. पण लक्षात ठेवायचं, त्यांनी नॉट मिनिंग्स विचारलेला आहे, कोणता मिनिंग नाही विचारलेला आहे, मग त्यांनी अपोजिट विचारलेला आहे. त्यांनी आपला अपोजिट विचारलेला आहे. आन्सर असेल फिल्ड विथ अप्रिशिएशन. मी आन्सर अप्रिशिएशन न बघताही त्या ऑप्शनला जाऊ शकतो. अप्रोच महत्वाचा आहे. आता बघा, कधी कधी दुसरं काय होतं आणखीन, समजा हा क्वेश्चन आहे, शी फाउंडेड अ रेफ्युजी फॉर माउंटेन गोरिला. कमला अँड हर मदर केम टू मुंबई ॲज अ रेफ्युजी ड्युरिंग द बेंगाल ड्राऊट. REFUG हा एकच शब्द आहे, दोन वेगवेगळ्या सेंटेन्समध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीनं वापरला गेला आहे. पहिल्यामध्ये REFUG आणि दुसऱ्यामध्ये REFUG, दोन्ही शब्द सारखेच आहे. आता बघा बरं, सी फाउंडेड अ रेफ्युजी फॉर माउंटेन गोरिला. माउंटेन गोरिला म्हणजे आपलं माकडाची जात आहे समजा थोडक्यात. तर त्या माकडांसाठी तिनं रेफ्युजी फाउंड केलं म्हणजे इस्टॅब्लिश केलं.
आणि कमला अँड हर मदर केम टू मुंबई ॲज अ रेफ्युजी ड्युरिंग द बेंगाल ड्राऊट. जेव्हा बेंगॉलमध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा ते मुंबईला काय म्हणून आले. बघा बरं आता रबीसचा मिनिंग असतो वाईट. रबीसचा मिनिंग असतो वाईट, काहीतरी असं थोडक्यात वाईल्ड म्हणा किंवा तो डर्टीनेस त्या टाईपचं. तर इथं रबीसचा काही संबंध आहे का. सी फाउंडेड वेस्ट याचा काही संबंध आहे का. रबीस आणि वेस्ट या दोन्ही शब्दाचा पहिल्याशी काही संबंध नाही. माउंटेन गोरिलासाठी तिने काय हे केलं, इस्टॅब्लिश केलं, तर रबीस इस्टॅब्लिश केलं किंवा वेस्ट इस्टॅब्लिश केलं, संबंध नाही आहे. ठीक आहे. आता बघा कमला अँड हर मदर केम टू मुंबई ॲज शेल्टर्स. फॉर शेल्टर असं असतं चाललं असतं, ॲज शेल्टर्स चालेल का, नाही. तर पर्याय क्रमांक हाही गेला. आता बघा इथं डिफरन्स काय. शी फाउंडेड अ रेफ्युजी सँक्च्युरी. सँक्च्युरीचा मिनिंग असतो अभयारण्ये. अभयारण्ये अभयारण्ये. आणि मायग्रंट्सचा मिनिंग असतो स्थलांतरित. मायग्रंट्सचा मिनिंग काय, स्थलांतरित. तर बघा पहिल्याच्यामध्ये तिनं काय केलं, एक सँक्च्युरी म्हणजे अभयारण्य स्थापित केलं माउंटेन गोरिलासाठी आणि ते स्थलांतरित म्हणून आले. रेफ्युजी एकच शब्द आहे. रेफ्युजी एकच शब्द आहे, दोन वेगवेगळ्या पद्धतीनं वापरला गेलेला आहे. हा यूज समजून घ्यावा लागेल प्रत्येक शब्दाचा आपल्याला. याच्याही PDF म्हणजे एक वर्ड यूज ॲज डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीचची माझ्याकडे PDF आहे. ती PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, ती पण तुम्हाला मी देऊन टाकेल, काही प्रॉब्लेम नाही ते. तर आपल्याला जो वे आहे तो वे आपला हळूहळू अशा पद्धतीनं डेव्हलप करावा लागेल. ठीक आहे. तर आता आपल्याला एखाद्या शब्दाचं मिनिंग नसेल तर काय करायचं, व्हॉट टू डू when we don't know the exact meaning of words or idioms. तर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. ही सिरीज आपली खूप दिवस चालू राहील असेच. तर भरपूर सारे वे सांगेल मी तुम्हाला, भरपूर सारं कंटेंट देखील तुम्हाला प्रोव्हाइड करेल. जनरली सकाळी 9 वाजता व्हिडिओ आपला अपलोड होत जाईल. थोडंफार मागं पुढं होऊ शकतं पण जनरली सकाळी 9 वाजता तुम्हाला व्हिडिओ मिळत जाईल. थँक्यू व्हेरी मच.